आणि परमेश्वराचा हा भक्त आता बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यानं तंबू बांधलेला आहे. आणि बेथेल पण होता आणि पूर्वेकडं आई नगर सुद्धा होतं आणि त्या ठिकाणी हा देवाचा भक्त वेदी बांधत आहे आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना सुद्धा त्या ठिकाणी करत आहे. किती सुंदर गोष्ट, वेदी बांधणे आणि प्रार्थना करणे दोन गोष्टी करत आहे. प्रियजनांनो, ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर तो पुढे तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला. म्हणजे अजून त्याचा प्रवास चालू होता, अजून तो पुढे 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 जात होता. त्याचा प्रवास जो कनान पर्यंत आहे तो चालू होता. कनान अजून त्याला दिसलेलं नव्हतं, देवानं त्याला सांगितलं होतं म्हणून तो पुढे पुढे चाललेला आहे. प्रियजनांनो, या पर्टिक्युलर उत्पत्ती 12, 8 आणि 9 वचनामध्ये आपल्याला आठवण करून दिली आहे की जरी आम्हाला पुढे जाण्याचा मार्ग अस्पष्ट असला तरीही देव आपल्याला ज्या प्रवासासाठी बोलवतो त्या प्रवासात विश्वास आणि उपासना आवश्यक आहे. केवळ विश्वास नव्हे, उपासना, प्रार्थना, वेदी बांधणं हे सुद्धा महत्वाचा आहे. आणि हा महत्वाचा धडा या अब्रामाच्या कृतीतून आपल्याला पाहायला मिळतो.